नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. सगळ्यांनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय आबा आज आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि त्यांची प्रकट मुलाखत आज आपण इथे घेत आहोत. तर आबांना सुरुवातीला मी एक प्रश्न विचारतो की वंदनीय दादांच्या कार्यात आपली भेट केव्हा व कशी झाली? वंदनीय दादांच्या कार्यामध्ये मी सहकार खात्यात नोकरीला होतो आणि त्याच वेळेला 15 ऑगस्ट 1969 साली आप्पासाहेब भेंडे साताऱ्याहून बदलून आलेले होते आणि त्यांची इथं भूविकास बँकेमध्ये असिस्टंट रजिस्ट्रार फक्त भूविकास बँक हा एक विषय घेऊनच ते इथं आलेले होते आणि या केंद्राची स्थापना जी आहे ते 15 ऑगस्ट 1969 साली झालेली आहे. आणि त्यावेळेला गजाभाऊ जोशी, गजानन जोशी, नंतर आपलं गजानन कुलकर्णी आणि
हे आपले जोशी हे माझे त्यावेळेला तिथं त्या केंद्रामध्ये तिथं जात होते आणि सुरुवातीला केंद्र जे आपण दादांनी स्थापन केलं ते काबरांच्या जिथं तातस्मृती बंगला होता कोर्टाच्या इकडच्या बाजूला त्या बंगल्यामध्येच तिथं केंद्र स्थापन झालेलं होतं. अशा 3 खोल्या होत्या छोट्या छोट्या 10 बाय 10च्या आणि त्या ठिकाणी मधल्या खोलीमध्ये केंद्र स्थापन झालेलं आहे. आणि केंद्र स्थापन झाल्यानंतर 69 साली जरी केंद्र स्थापन झालं तरी मी फेब्रुवारी 71 हे जोशींना आणि मला स्वप्न पडायचे की पाणी दिसायचं, नंतर महादेवाची पिंडच दिसायची, मंदिर दिसायचं. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की मला असं का होतं असं का होतं. तर ते म्हणाले तू असं कर की इथं ये. त्यावेळेला श्रीफळ त्यांनी आणायला सांगितलं मला भिडे आप्पांनी आणि ते श्रीफळ आणून मी त्यांच्याजवळ दिलं आणि त्यांनी फेब्रुवारी 1971 साली ते मला सुपूर्द केलं आणि याची पूजा कर एवढंच सांगितलं. 40 वर्ष 40 वर्षाचे 1971 मग किती झाले तुम्ही विचार करा. 51-52 वर्षापासून. आणि त्याच्यात दादांचा प्रत्यक्ष सहवास जो आहे हा मला फेब्रुवारी 71 पासून तर आजपर्यंत दादा हयात असेपर्यंत मिळालेला आहे. दादा त्रैलोक्यवासी झालेत कधी 1991 साली 2 जुलै 91ला ज्येष्ठ वद्य पंचमीला झालेला आहे. समजलं का. आणि त्यावेळेला दादांनी म्हणजे कार्यामध्ये 52 वर्ष जवळजवळ 52-53 वर्ष मी आणि शशीने घातलेले आहे. आणि दादांनी कार्य सुरू केलं इथं. तर त्यावेळेला त्यांनी कराड हे सेंटर निवडलेलं होतं. कराड कारण कराडच्या परिसरामध्ये तुमचं नरसोबाची वाडी दत्ताचं जे स्थान आहे नंतर औदुंबर ते आणि त्याच्यानंतर 32 शिराळा हे 3 स्थानं. आणि त्याच वेळेला दादांचे जे एकमेव शिष्य दीपक दादा हे त्यांचं गाव मूळचे ते कोकणातले. त्यांची कुलस्वामिनी आणि शांतादुर्गा आणि ह्या होत्या आपले मंगेशकर. आणि त्यांची परिस्थिती इतकी हे होती तर ते शेवटी त्यांचे वडील फक्त किती 4 आणे घेऊन तिथून कोकण सोडून ते इकडे आले आणि त्यांच्या कर्तृत्वावर इस्लामपूरला ते संस्थानिक झाले. आणि संस्थानिक झाल्यानंतर इस्लामपूरला त्यांनी आपलं व्यवस्थित सेटलमेंट केलं. आणि मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी इथं गल्ली नंबर 5 मध्ये त्यांनी तिथं घर बांधलं मुलांच्या शिक्षणासाठी. तर ते त्या ठिकाणी त्यांनी घर बांधल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सतत सगळं ऐश्वर्य होतं, पैसा होता, पण ज्याला म्हणतो आपण सुख समाधान आणि शांतता नव्हती घरामध्ये. आणि म्हणून मग दीपकदादा इलेक्ट्रॉनिक होते. समजलं का. आणि दादांना भेटण्यासाठी मग त्यांचे वडील गेलेत आणि त्यांना भेटलेत. आणि त्यांनी तिथं भेटल्यानंतर त्यांची आणि दादांनी सांगितलं की
कार्यासाठी तुम्ही तुमचा मोठा मुलगा आम्हाला द्या. आणि त्याप्रमाणे त्या दिवसापासून हे तुमची भेट केव्हा झाली? माझी भेट 1971 साली प्रत्यक्ष फेब्रुवारी दादांना केव्हा बघितलं तुम्ही? प्रत्यक्ष दादांना त्याच वर्षी, समजलं का, 71 मध्ये. 71 मध्ये ते दादा कुठे? ते पुण्याला 71 मध्ये दादांची भेट. त्यांनी माझं कामकाज केलं ना. दादांनी 1972 साली माझं कामकाज केलं आणि त्यावेळेला त्यांनी कामकाज केल्यानंतर मला जे निराकरण दिलेलं होतं त्या निराकरणानुसार कामकाज झालं. आणि मग त्यावेळेला प्रत्यक्ष काबराच्या बिल्डिंगमध्ये, काबराच्या बंगल्यातच तिथं हे झालेली आहे मुलाखत, समजलं का, असं आहे. आता तुम्ही वंदने दादांचा सहवास 1972 पासून आपल्याला मिळाला. 71 पासून मिळाला आणि 72ला कामकाज केलं. तर तो कार्याची सुरुवात झाल्यानंतर दादांचा सहवास भेटी वारंवार जशा सेमिनार कामकाजाच्या स्वरूपात होत गेल्या. मग त्यावेळेला काही विशेष आठवणी सांगता येतील का? विषय आठवणीतले मी याच्यामध्ये त्याच्या बाबतीत खुलासा केलेला आहे की दादांची आणि भेंडे आप्पांची आमची मुलाखत झाली होती. तर विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी दादा गोव्यातच होते, पण मी तिथं गेलो होतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा द्वारकामाई मी पाहिली, समजलं का. त्यावेळेला 72 सालामध्ये, समजलं का. तर आपलं हे इन्व्हर्टर सुरू करून द्या. 72 सालामध्ये त्यांची प्रत्यक्ष दर्शन झालं दादांचं. आणि दर्शन झाल्यानंतर मग त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष ज्या वेळेला कामकाज केलं 72ला, त्यावेळेला दादांना बघितलं आहे मी आणि त्यावेळेला भेट झाली, समजलं का. आता सेमिनारमध्ये दादांची भेट झाली कामकाज स्वरूपात. मग दादा सहज सर्वांशी ज्ञान देताना, बोलत असताना एखाद्या जसे प्रसंग आले तसे एखाद्या गुरुबंधूला काही विचारलं, पहिलं एखाद्याला उठवून उभं करायची सवय होती तशी, आणि मग त्या निमित्ताने काहीतरी वदामृत दादा देत असत. नाही, दादांनी पहिलं सेमिनार जे आहे ते शिरोड्याचं. मग त्याच्यानंतर 1975 सालामध्ये दादा इथं आले होते, शेवटचं, समजलं का. फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये ते नियमितपणे दादा इथं येत होते. तर त्यावेळेला 75 भेंडे आप्पांकडे. पण भेंडे आप्पांकडे त्यांनी राहिल्यानंतर मध्ये त्यांच्या त्या काबरेच्या मुलीचं लग्न होतं, म्हणून एरंडोलला तहसीलदार होते महाजन म्हणून, ठुसेबाईच्या दवाखान्याच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये. तर त्यावेळेला दादांना बरं नव्हतं. तर दीपकदादांना त्यांचं प्रत्यक्ष अंग दाबताना किंवा हे त्यावेळेला मग त्यांनी कामकाज काही त्यावेळेला केलं नव्हतं. त्याच्यानंतर 75 सालामध्ये दादा नागपूरहून आले आणि इथं हॉटेल मोराक्कोमध्ये त्यांना उतरवलं होतं, ज्याला मोठी गॅलरी आहे एक. आता त्या रूमचा नंबर मला माहीत नाही. आणि त्यावेळेला ते 3 दिवस थांबून दादांनी मग इथं शेवटचं कामकाज केलं. आणि त्याच्यानंतर मग दादा तिसऱ्या दिवशी किंवा याला गेलेत. तर त्याच वेळेला ते मी त्याच्या आधी भेंडे आप्पांनी सांगितलं होतं की तू प्रोव्हिजन स्टोअर टाक, म्हणजे मला सांगितलं होतं. तर शिवाजीनगरमध्ये जे शॉपिंग होतं त्या ठिकाणी मी प्रोव्हिजन स्टोअर टाकलं. काय नाव दिलं त्याला? गोदावरी प्रोव्हिजन्स. ते कोणी सुचवलं होतं? ते भेंडे आप्पांनी सुचवलेलं होतं. मग दादांना म्हटलं घरी चला. मग त्यावेळेला 75 साली दादा घरी आले होते
आणि फक्त चहा घेतला आणि चहा घेऊन त्यावेळेला अक्कल कमी होती, त्यांना काही दक्षिणा द्यावी किंवा काही सुचलं नाही. आणि मग घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दादा याला हा जसं तुम्ही आता अविस्मरणीय प्रसंग सांगितला तसा अजून एखादा तुमच्या आठवणीतला अविस्मरणीय प्रसंग आहे का? अविस्मरणीय प्रसंग असा आहे की दादांना ज्या वेळेला 1983 साली स्ट्रोकचा अटॅक आलेला होता. पहिला याच्यात आला होता, कुठे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दादा ॲडमिट असताना, कराडला असताना, त्यावेळेला दादांनी स्वतःचा आत्मा बाहेर काढून परकाया प्रवेश केलेला होता. पण दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला 32 शिराळ्याला जायचं आहे. त्या दिवशी पहाटे 3:30 वाजता आम्ही उठलोत बेड्याप्पांचं. आणि जरी ते बदलून गेले तरी त्यांचे माझे कौटुंबिक संबंध इतके चांगले होते की तर त्यांचं तिथं आम्ही तिथं गेलो, 32 शिराळ्याला गेलो. तिथे जी पहिली मूर्ती होती ती इतकी प्रखर होती, ती मूर्ती आजही उग्र प्रखर, म्हणजे ती त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटायची अशी त्यांची मूर्ती होती. आणि ते डोळे आपल्याकडेच बघतायत असं दिसत होतं. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही तिथं असं जे बाहेर पटांगण आहे, हातपाय तोंड धुवून बसलो आणि त्या पटांगणात आसन टाकून तिथं बसलो. आम्ही साधना केली. आणि हां, मग ते त्या दिवशीच आवाज जो आमची साधना होती. पण त्यावेळेला असं वाटत होतं की मधून दादाच बोलतायत असं वाटत होतं. दादा जरी ते दादा कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तरी त्यावेळेला दादाच बोलतायत. आणि आमची साधना चालू असताना किंवा संपण्यात आली त्यावेळेला हजारो पोपट असे उडाले. मोठमोठे वृक्ष, वडाचे याचे मोठे वृक्ष. तुम्हाला काही त्याचा डिस्टर्बन्स? आम्हाला डिस्टर्बन्स नाही झाला, पण साधना शेवटी संपायला आली त्यावेळेला हजारो पोपट उडून हा एक चमत्कारच. उपस्थिती जाणवत होती त्यावेळेला तिथं. आणि ज्यावेळेला त्यांना दुसरा अटॅक आला नोव्हेंबर 83 याला इथं, त्यावेळेला ते कार्तिकी एकादशी होती. आणि त्यावेळेला इथं जळगावचा रथ निघतो, समजलं का? तर त्या दिवशी दीपकदादांच्या सहज बोलण्यात आलं. माझ्याकडे तर फोन नव्हता, मी बंगाळ्यांच्या फोनवरून मेसेज ऐकलं फक्त दीपकदादांचे की दादा आजारी आहेत. मी काही एक विचार न करताना सकाळची पुण्याच्या गाड्या वगैरे निघून गेल्या होत्या. मग मी रेल्वे पकडली आणि रेल्वे पकडून चाळीसगावला लावून तिथून चोपडा पुणे जी गाडी आहे ती गाडी बस पकडली. आणि 16 नोव्हेंबरला तिथं गेलो. 16, 17 आणि 18 3 दिवस तिथं मी थांबलो. आणि 18 तारखेला तिथं विजयदादा आणि दीपकदादा दोघंही मला भेटायला आलेत. आणि त्यांनी सांगितलं की दादा तुम्हाला भेटणार नाहीत. आणि त्यावेळेला भेंडेआप्पा इथं राहत होते, आपलं हल्ली जिथं राहतात ना, काय ते कर्वे रोडच्या पुढे महती सोसायटीमध्ये, महतीमध्ये. तर तिथं भेटले. ते सगळं झालं, म्हणजे भेटणार नाहीत. मग भेंडेआप्पाही म्हणाले की तुम्ही आज संध्याकाळी निघून जा म्हणाले. ठीक आहे म्हटलं, मी निघून जातो, काय हरकत नाही. आणि मी नाही निघतच नव्हता ना. तर मग संध्याकाळी पुण्याला त्यावेळेला द्वारकामाईला संध्याकाळीसुद्धा फुलं बदलवली जात होती. आणि बाबासाहेब लक्ष्मणराव हे ते काम करायचे. मग तिथं द्वारकामाईची सिच्युएशन अशी होती की अशा उजव्या हाताला
हॉल होता. हं. नंतर इकडे डाव्या हाताला दादांचं बैठक होती हं. दुसऱ्या मजल्यावरची. दुसऱ्या मजल्यावर. आणि त्याच्या फिरून गेल्यानंतर त्या हॉलच्या बाजूला संडास बाथरूम होते आणि त्याच्या बाजूला पॅसेज तर त्यांचं स्वतंत्र रूम होती. हं. तर मला तळमळ एकच होती की दादांची भेट झाली तर फार बरं होईल. हं. आणि लक्ष्मणरावांनी ते फुलं वगैरे बदलवलीत आणि तूप आणि वाती निरंजन भरण्यासाठी तूप आणि आंघोळ हे झाल्यानंतर ते खाली गेले आणि मला सांगितलं की इथं तुम्ही थांबा आणि इकडे लक्ष ठेवा, हॉलकडे लक्ष ठेवा. हं. नेमकं ते असा जो त्रिकोण असा हे होता हं. त्या ठिकाणी मी थांबलो होतो आणि तितक्यात दादांनी दार उघडावं का आणि दार उघडल्यानंतर तिथे असं हे टाकलेलं होतं, दिवाण होता. दादा दिवाणावर बसलेत. त्यावेळेला दादांची जीभ एवढी जाड झालेली होती की दादांना बोलता येत नव्हतं. समजलं का? हं. ती पाहून मला रडायला आलं. तेव्हा दादांनी तोंडाने सांगितलं की रडू नको. लांबून नमस्कार करायला सांगितलं, स्पर्श करायचा नाही. हं. त्याप्रमाणे केलं आणि तुमचं दर्शन झाल्यामुळे तुम्हाला दर्शन एकदम झालं. आनंद मला झाला. अतिशय आनंद झाला. तितक्यात दादांचे जावई अनिल सुकटणकर आले आणि दादांनी त्यांना सांगितलं की यांना खाली घेऊन जा, यांना चहा द्या आणि जाऊ द्या. मग मी तिथून खाली आलो, चहा घेतला आणि नंतर मी रेल्वे स्टेशनवर गेलो. तर त्यावेळेला काही असं हे आधार कार्ड अमकं डमकं नव्हतं, कोणाचंही रिझर्वेशन चालायचं. एक सदग्रस्त भेटला, मी लाईनीत उभा राहिलो. तितक्यात त्याने जळगाव रिझर्वेशन आहे. त्यावेळेला 3 टायर वगैरे काही नव्हते, फक्त 2 टायर होते. 2 टायर म्हणण्यापेक्षा वरचं फक्त स्लीपर होता आणि फर्स्ट क्लासचे जे आहेत त्यांच्यासोबत त्याचं रिझर्वेशन मिळत होतं. म्हणजे दादांनी एवढी सोय केली की तिथे रिझर्वेशन मिळून दिलं भेटही झाली आणि रिझर्वेशनही मिळालं. इतका आनंद झाला की मला एक विचारायचं आहे आबा की इतके गुरुमार्ग आहेत सध्या, म्हणजे आपण पाहिलं तर जागोजागी वेगवेगळे गुरुमार्ग आपल्याला दिसतात. आपला जो दादांचा मार्ग आहे गुरुमार्ग, तो इतरांपेक्षा कसा वेगळा आहे? अलौकिक आहे. कसा वेगळा आहे ते सांगा. कसा वेगळा आहे म्हणजे इथं काही अपेक्षा न ठेवताना एकदा असा प्रसंग आला आणि तो बेंडे आप्पांनी सांगितला होता की एक दिवशी एक भगिनी आली, दादांची भक्त. त्या दिवशी बऱ्याचपैकी आर्थिक लाभ किंवा तबकामध्ये पैसे आलेले होते आणि दादांनाही बरं वाटलं की आज आपल्याला बरी आहे काहीतरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने लाभ झाला आहे बा असं. याच्यातच दादा असताना त्यावेळेला दादांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं की तुझी एक भक्ती आलेली आहे, तिला नितांत गरज आहे. तिच्या घरी बँकेचे जप्तीचे माणसं बसलेली आहेत. दादांनी काही न विचारता, काही विचार न करताना, ते न मोजताना सगळे पैसे तिला देऊन टाकले आणि तिला कर्जमुक्त केलं. म्हणजे असे गुरु नाहीच मिळणार. अद्वितीय आपलं भाग्य आहे ते. त्यांच्या आरतीतच दिलं आहे ना, 3 नंबरच्या आरतीत दिलेलं आहे. कोणी न पाहिले, कोणी न ऐकले, ऐकुनी सारे करती अचंबा. असे आपले गुरु होते. असे गुरु मिळणं शक्यच नाही. एवढं प्रचंड कार्य. नाही, पुण्य म्हणजे दादांच्यावर बाबांनी, नाथांनी
2500 वर्षापूर्वी कार्य केलं आहे. हो. आणि त्याच्या आधी 3500 वर्षापूर्वी कृष्णा आणि पंचगंगाच्या परिसरामध्ये मच्छिंद्रनाथांनी त्यांचे जे शिष्य होते गोरक्षनाथ, त्यांना त्या परिसरामध्ये 32 शिराळ्याला ध्यान, अवधान आणि चिंतन या 3 अवस्था प्राप्त करण्यासाठी 12 वर्ष बसवलं. त्यांनी 36 वर्ष तिथं तपश्चर्या केलेली आहे. त्यावेळेला तिथं ध्यान, अवधान आणि चिंतन या 3 अवस्था प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्या प्राप्त झाल्यानंतर नाही, पण तुम्हाला अजून काय वेगळा वाटतो की आपला हा गुरुमार्ग नाही काय म्हणजे इतरांपेक्षा बाजारामध्ये सगळे विकाऊ गुरुमार्ग आहेत. समजलं का? टिकाऊ आहे. हा टिकाऊ नाही, हा निरंतर स्वरूपातला म्हणजे कायम हा गुरुमार्ग. याच्या पुढे म्हणजे तो प्रत्येकाने 1000 वर्ष दादांसारखे गुरूंना जन्म घेण्याची आवश्यकता नाही. 1000 वर्ष एवढं प्रचंड कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य जे त्यांनी जे केलेलं आहे, असं कार्य जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोणीही कुठल्याही साधू संतांनी किंवा गुरूंनी केलेलं नाही. कारण काय की आता बाबांनी सांगितलं की बाबांनी या मानवता धर्माचा स्थापना केली. मानवता धर्माची स्थापना केल्यानंतर दादांनी याच्यावर कळस चढवला. समजलं का? हां, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान लिहिलं, पण पसायदान लिहिलं, दादांनी ते प्रवहित केलं. नंतर तुमचं हे सुरू झालं ना. समजलं का? त्यांनी पसायदान केलं, पण ज्ञानेश्वर सुद्धा म्हणाले की तुम्ही आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलात. समजलं का? विभूती पण म्हणतात ना, सूफी विभूती पण म्हणतात ना, सगळ्या दादाची हमसे भी आगे है. ये दादा जो हे विश्व के शहंशाह आहे. दादा शहंशाह आहे. उल्लेख केला. 11 आणि त्या दिवशी 8व्या सेमिनारमध्ये ज्यावेळेला 8वं सेमिनार झालं त्यावेळेला दादा सुरुवातीला 4-5 दिवस नव्हते. समजलं का? तर त्या मुलाखती त्यावेळेचे हे जे होते गुरुभक्तांनी घेतलेल्या होत्या, इंग्रजीतून, मराठीतून वगैरे अशा सगळ्यांनी. आणि त्यावेळेला दादांच्या जवळ दादांचं कार्य जे होतं ते कार्य सांभाळणारे जे गुरुभक्त होते, काय त्यांचं नाव आता आठवत नाही मला, की त्यांचं नाव आता आठवलं तर बरं होईल. तर ते सेमिनार कंट्रोल करत होते. आणि त्यावेळेला दादा आलेत आणि त्यावेळेला दादांनी 2 आसनं मांडली. एक आसन शक्तीचं मांडलं, गुरुशक्तीचं, आणि दुसरं आसन त्यांचं त्यांचं स्वतःचं. तर त्यावेळेला तो जो शिरोड्याला प्लॅटफॉर्म आहे असं लाकडी, तर त्या प्लॅटफॉर्मवर चित्रा पगारे नावाची पहिले इन्स्पेक्टर होते, ते जळगाव सिटीला एकच स्टेशन होतं फक्त सिटी. त्यांची मुलगी चित्रा, तिने अशी रांगोळी काढली होती की श्री तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज वैकुंठाला विमानाने जात आहेत, पुष्पक विमानातून जात आहेत, ही तिथं त्या रांगोळीत दाखवली होती. इतकी सुंदर रांगोळी होती की ती रांगोळी पाहून कोणाचंही मन प्रसन्न होईल. आणि ती रांगोळी पाहिल्यानंतर दादा फक्त एकच व्यक्ती अशी आहे की देहासह सहदेह वैकुंठाला गेलेले आहेत. कोण? तुकाराम महाराज. दादा म्हणायचे म्हणजे माझा मार्ग नादी लावणारा नाही तर मार्गे करणारा आहे. आणि असं पण सांगायचे की दादा असं म्हणाले होते, मी सगळ्यात सुंदर होतो. आणि खरोखर दादा सुंदर होते. समजलं का? आणि मी नादी नाही लागलो, गुरु मार्गाच्या नादी लागलो.
गुरूंच्या मार्गी लागलो. मार्गी लागलो. समजलं का? आणि जसं की मार्गी लावणं आणि मार्ग अनुसरणं याच्यात जमीन आणि मार्गी लावणारे बरेच असतात. मार्गी लावणारे म्हणजे टाळायचं असेल तर मार्गी लावायचं. आणि हे पण म्हणायचे की म्हणजे माझ्यावर अंधश्रद्धेने विश्वास ठेवू नका, मला माझा मार्ग मी सुंदर असल्यामुळे मी हे नाही केलं, मार्गी लागलो नाही, गुरूंच्या मार्गी लागलो. गुरूंनी मला सांभाळून घेतलं. असं आता जसा उल्लेख झाला की दादांनी 2 आसनं मांडले होते, एक शक्तीचं आणि एक गुरूंचं. शक्ती बहु मोठी असती देव देवता दीक्षा मागती. हे याच्यातच आहे, या आरतीमध्ये आरतींमध्येच आहे ना, सुफी संतांच्या आरतीमध्येच दिलेलं त्यावेळेला आहे. सेमिनार व्हायचे तर ते आसनाच्या संदर्भाला जे गुरुपूजनासाठी आसन मांडलं येतं, तर दादांच्या हयातीत दादा प्रत्यक्ष गुरुपूजनाला त्या आसनावर बसायचे. आता हे जे संसार अवस्थेतला फोटो आहे, आमच्या समोर दादा गुरुपूजनाला बसले होते आणि बाबांचा संसार तो झालेला होता. तर आता जसं दादांना पाहिलं तर तो एक क्षण म्हणजे आयुष्यभर आपल्या कायम विस्मरणातून जात नाही, कायम राहतो. हा जो फोटो आहे, हा फोटो जो आहे इकडे छोटा फोटो, मुंबईला होतो. 1989 साली तर काही तारीख आता मला लक्षात नाही, पण त्यावेळेला प्रज्ञा अवस्था दिली होती, शेवटची दीक्षा प्रज्ञा अवस्था, त्यावेळेचा तो फोटो आहे. समजलं का? आणि पाठीवर हात ठेवून सगळ्यांना प्रज्ञा अवस्था दिलेली आहे. आणि दादांना पाहिला तर तो क्षण असतो. आता नवीन पिढीने दादांना पाहिलं नाही, ज्यांनी आम्ही पाहिलं तर आम्हाला तो क्षण कायम जागरूक असतो. ते तिथं बाहेर फोटो लावलेला आहे बघा, बाहेर फोटो लावलेला आहे. मी दादांच्या पायाचं चुंबन घेतोय, चुंबन घेतानाचा तो फोटो आहे. समजलं का? पायाने पडत होतो, दादांच्या पायाचं चुंबन घेतो ना, तो फोटो आहे, तो लावलेला आहे तिथं, इंटरनेटवर अवेलेबल आहे. समजलं का? म्हणजे आम्ही जेव्हा क्लिप बनवायचा विचार केला तर त्यात फोटो दादांचा असा कुठे पाहायचा तर आबांचाच पहिला फोटो सापडला की दादांचं दर्शन घेताना ते दर्शन आणि चुंबन घेतलं त्यावेळेला. दादा व्हीलचेअरवर बसलेले आहेत, हो, टोपी वगैरे घातलेली आहे व्हीलचेअरवर. शेवटी त्यांना म्हणजे आजारपणाचा म्हणा किंवा आयुष्यभर इतके कष्ट केलेले आहेत. समजलं का? की त्यांचं वर्णन नाही करता येणार. एका दादांनी ज्यावेळेला ओंकार प्राप्त झाला, पहिला ओंकार भैरवनाथांनी प्राप्त करून दिला. ते तेली महाराज जे होते, ते तेली महाराजांकडे पहिले गुरु, आद्य गुरु त्यांचे, तेली महाराजांकडे गेल्यानंतर त्यांनी जे सातारला कार्य केलेलं आहे, तर त्या तेली महाराजांच्या याच्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांच्याजवळ अन्नब्रह्म होतं उजव्या हाताला. यांचं टेंबे स्वामींचं मंदिर आहे आणि टेंबे स्वामी हे रत्नागिरीकडचे, पण हे जे श्रीपाद श्रीवल्लभ आहे बसलेले आहेत, श्रीपाद श्रीवल्लभांचं स्थान जे आहे ते कुरोपूरला मंदिर आहे, पण तिथं त्यांनी साधना केलेली कुरोपूरला. पण त्यांचं मूळ स्थान जे आहे ते पिठापुरम आहे. ते पिठापुरमला त्यांनी अवतार कार्य इतके बलवान होते ते की 1000 नमस्कार रोज काढायचे. समजलं का? पण नमस्कार करून शक्ती मिळवण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून मग ते कुरोपूरला आले. आजही ती गुहा कुरोपूरला आहे आणि त्या गुहेमध्ये एक माणूस बसू शकेल एवढंच जागा आहे आणि त्या जागेत बसून त्यांनी साधना केली. आणि ती त्यांचे पिठापुरमचं कार्य संपल्यानंतर कुरोपूरला आल्यानंतर तिथंच साधने ती जी साधना प्राप्त केली ती जगाला देण्यासाठी, आणि ती साधना जगाला देण्यासाठी म्हणून कुरोपूरला त्यांचं मंदिर आहे, दत्त मंदिर. तिथं प्रकाशात आणलं, ते प्रकाशात त्यांनी टेंबे स्वामींनी आणलं आणि टेंबे स्वामींनी
त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर फक्त पादुका आहेत दत्ताच्या, आणि सोहळं नेसून जावं लागतं, स्त्रियांना मध्ये प्रवेश नाही आहे. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याप्रमाणे ते टेंबे स्वामींचं मंदिर आहे, आणि त्याच्यानंतर तिथं दत्ताच्या पादुका आहेत. बरं, एक विचारायचं होतं, नवीन पिढीने जर दादांना पाहिलेलं नाही, पण मग आता जे भक्त भाविक आपल्याशी जोडले गेले किंवा त्यांचे काही अनुभव, की जसे की दादांची उपस्थिती त्यांना कार्यात जाणवली, सेवेत जाणवली, ते अनुभव आल्याशिवाय त्यांचं काम होत नाही, पण तरीसुद्धा त्यांना कार्याशी निगडीत राहण्यासाठी जी श्रद्धा वृद्धिंगत झाली ती दादांच्या त्याचं कारण असं आहे की याला पहिल्यांदा दादांनी ज्या वेळेला ठरवलं होतं, त्या चर्चेच्या वेळेला मी, भेंडेआप्पा, आम्ही सगळे बसलेलो होतो, तर गोकर्ण महाबळेश्वरला त्यांनी हे करायचं ठरवलं होतं, महारुद्र स्वाकार होम. महारुद्र स्वाकार होम करायचा. तर तिथं काय झालेलं होतं की शंकराने यांना आत्मलिंग दिलेलं होतं काढून, रावणाला आत्मलिंग काढून दिलेलं होतं. तर तिथं नको म्हणालेत, आणि तिथं ते शंकर आत्मलिंग घेऊन चालले होते गोकर्ण महाबळेश्वरला. ते यांनी गुराख्याचं रूप घेतलं गणपतीने, आणि गणपतीने गुराख्याचं रूप घेतल्यानंतर याला लघुशंकेला जायचं होतं रावणाला. तर त्यांना सांगितलं की हे खाली जर ठेवलं तर ते तिथंच स्थित होईल, ते निघणार नाही, तिथून हलणार नाही. म्हणून मग गणपतीने गोराख्याचं रूप घेतलं. यांना लघुशंका, या नैसर्गिक क्रिया ज्या आहेत शारीरिक, समजलं का, तर त्या कोणीच थांबू शकत नाही, समजलं का. तर ते गणपतीजवळ दिलं, आणि गणपतीने तो लघुशंका करताना पाठमोरा झाला, तर तिथं ते ठेवलं, आणि ते तिथं स्थित झालं. मग रावण आला, आत्मलिंग कुठे कुठे म्हणे, ते तिथे ठेवलं आहे म्हणाले. मला काय माहिती म्हणे काय असं हे. मग त्यांनी ते पिळवटलं असं आत्मलिंग, आणि ते पिळवटल्यामुळे त्याचे 12 तुकडे झाले, आणि 12 ज्योतिर्लिंग निर्माण झालेले आहेत, समजलं का. म्हणून ते स्थान दादांनी नाकारलं. मग याला नरसोबाच्या वाडीला करायचं म्हटलं तर कोणाच्या दाराशी करायचं, तर यांच्या गावचा सरपंच तो राजा, त्यांच्या याच्याकडे दादांची इच्छा होती की त्या मंडपात करावं असं, त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये, तिथं परिसरामध्ये. इकडे मंदिर, नंतर त्याच्या पुढे हे दत्ताच्या पादुका, आणि इकडे कृष्णा नदी वाहते, असं हे सिच्युएशन. तर ते तिथले गुरुजींनी त्यांना ती परवानगी दिली नाही. मग करायचं काय, तर तिथं एका सगळे हे जे आहे नरसोबाची वाडी एकाच भावंडकीची आहे, समजलं का. तर ह्या सगळं गुरुजी, तर ते त्यांची एका मुलीच्या अंगावर अशी माणसाची गाण्याची विष्ठा यायची, येऊन पडायची. किती अत्तर लावा, काही करा, काही होत नव्हतं. तर ते दादांनी एका क्षणात बाधा जी होती, किंवा भानामतीचा प्रकार असतो, तो बाजूला केला, आणि तो दूर झाल्यामुळे या सगळ्या गुरुजींचं त्यांच्यावर विश्वास बसला. आणि ते जे तिथं गुरुजी आहेत सगळे, ते एकाच भावबंदकीचे असल्यामुळे ज्यांच्याकडे उतरलो होतो, दादा उतरायचे आहेत, आणि बाकीच्या खोल्या याच्या त्याच्या घेऊन मग आम्ही तिथं राहायचो. तर तिथं त्या ठिकाणी त्यांनी, आम्ही जिथं राहायचो तिथं त्या ठिकाणी मग
दादांनी ठरवलं की आपल्याला इथं हे करायचं, काय महारुद्र स्वाकार होम करायचा. मग तो कुठे करायचा, तिथली जागा तर नाकारली. मग सरपंचांनी जागा दिली. ते सरपंच जे होते त्यांची आत्या जे होते ह्या प्रेमला चव्हाण, प्रेमला काकी चव्हाण, तर ते त्यांचा भाचे होते हे. आणि तिथं सभामंडप उभारला. सभामंडप उभारल्यानंतर इतका प्रचंड सभामंडप, त्याला 15-15 फुटी हे लावलेले होते. नाही अहो पत्रे लावले, नवे पेटी पॅक पत्रे लावलेले होते. त्याच्यामध्ये विशिष्ट असा आकाराचा हे होतं, यज्ञ कुंड जे होतं त्याची जागा सोडलेली होती. ते यज्ञकुंडामध्ये त्यावेळेला 1979 साली दादांनी हे ज्यावेळेला तो ओंकार दादांना दाखवला तर त्यावेळेला दादांच्या डोळ्यातून अश्रू निर्माण झालेत. आणि मग त्यांनी सांगितले, हे असंच्या असं जर दिलं तू भक्तांना हा ओंकार, तर भक्तांना कोणाची जीभ बाहेर पडेल, पॅरालिसिस होईल, काय होईल ते सांगता येत नाही. शक्ती प्रचंड होती ती. हां, तर तो ओंकार जो आहे तो ओंकार शांत करायला पाहिजे. म्हणून माघ पौर्णिमेला आज कालचा जो दिवस होता, आजी मलंग बाबांचा उरूस, फेब्रुवारी महिन्यापासून तर दत्त जयंतीपर्यंत 11 आठवडे 11 पौर्णिमेला 11 हवनं केली पौर्णिमेला. आणि मग महारुद्र स्वाकार होम करायचं ठरलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी 11 पौर्णिमेला, एका पौर्णिमेला दादा आज आलेले नव्हते, तर ते का आले नाहीत म्हणून सुटबुट लागली. तर जाताना द्वारकामाईमध्ये गेलो तर दादांचे हातपाय अशी बारीक झालेले ते हात. दादा आता शक्ती स्वरूपात आहेत. तसा तो भक्तभाविकांना दादांच्या निर्गुण अवस्थेतला शक्ती स्वरूप म्हणून काय अनुभव आपल्याला आलेत किंवा मग भक्तभाविक सांगतात, त्याबद्दल काही सांगता येईल? काही प्रसंग तसे म्हणजे एखादे काही प्रसंग म्हणजे आता त्यांनी सांगायचे भक्तभाविकांनी. आता भक्तभाविक म्हणतात की माझ्या मनात प्रश्न होता ना, आरती ऐकून आणि सेमिनार मुलाखत ऐकून माझा प्रश्न आपोआपच दूर झाला. मग आहेत ना असे अनेक भक्त आहेत ना. आता उपकार तो स्मरता, हे 2 जे भाग आलेत, आपण त्याच्यात अनेकांचे अनुभव आपण ऐकतो आणि बघतो की त्यांनी लिहिलेलं आहे की दादांना आम्ही जरी बघितलं नाही तरी आज निर्गुण रूपात जे दादांना आमचे निराकरण करतात आणि आमचे प्रश्न तुमच्या जीवनामध्ये फक्त त्यांची आरती आणि हे मुलाखता ऐकल्यानंतर प्रत्यक्ष दादा जरी तुम्हाला प्रत्यक्ष भेटले नाहीत किंवा दिसले नाहीत तरीसुद्धा तुमची कामं होतात ना. मला सांग, कोणाचं काम अडलेलं आहे, कोणाचं काम अडलेलं आहे का प्रश्न? तर ज्यावेळेला कामकाज होतं त्यावेळेला जे निराकरण दिलं जातं त्या निराकरणामध्ये तुमची कामं झाली नाहीत असं आहे का? फक्त 2 गोष्टींचे आपण निराकरण करत नाही, एक चोरी आणि दुसरं राजकारण. याच्यावर निराकरण नाही, त्याच्यावर निराकरण करण्यासारखं काहीच नाहीच आणि त्याची आवश्यकता पण नाही ना. ते जीवनातले जीवन जगण्याचे विषय नाही आहेत ते, समजलं का? हे आणि ते विषय नसल्यामुळे ते आज तुमच्या कामकाजाच्या प्रश्नोत्तरामध्ये कामकाज ज्या वेळेला होतं त्यावेळेला असं एकानेही सांगावं की मी प्रश्न विचारला, हे 2 प्रश्न सोडून आणि काम झालं नाही. तुमचं कामकाज करणारा जो भक्त आहे किंवा दादांचा, आपलं कामकाज कसं आहे की तुम्ही प्रश्न 3 डायमेन्शन आहे. हां, 3 डायमेन्शन म्हणजे हा दादांचा समजा हा फोटो, नंतर कामकाज करणारा इकडे आणि विचारणारा भक्त, असं ट्रँगल तयार होतं.
आणि त्या ट्रँगलमुळे 3 डायमेन्शन तयार होतं आणि ते तुमची कामं होतात. कामं तो भक्त सांगत असला आणि त्याने समजा यदा कदाचित जे निराकरण दिलेलं आहे ते थोडंसं चुकीचं असेल किंवा काही असेल, पण निराकरण सिद्ध करण्याचं किंवा निराकरणाप्रमाणे काम गुरु कार्य करून देतात. तुम्ही निराकरण करत नाही, कार्य गुरु निराकरण देतात, हे लक्षात ठेवा. म्हणून कार्य केंद्रावर जे आता सेवक येत आहेत तुमच्या, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? काय मार्गदर्शन करायचं? त्या भक्त भाविकांना काय संदेश द्याल? संदेश एकच आहे, नितांत श्रद्धा गुरूंवर ठेवा, गुरूंशिवाय तरणोपाय नाही, एवढंच सांगणार. अजून काही म्हणजे आता या पिढीला तुम्हाला काय उपदेश करायचा? या पिढीला उपदेश फक्त एकच करायचा आहे की गुरूंनी दिलेलं जे निराकरण आहे ते भक्तिभावनेने श्रद्धेने करा आणि स्वतःला फार मोठं समजू नका. समजलं का? सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? सूत्रधार कोण आहे या जगाचा? सूत्रधार तू या जगत चालका. दादा आहेत, या विश्वाचे आहेत, जगाचे नाही, या विश्वाचे. या विश्वाच्या तिच्यात दिलेलं आहे. आपल्याकडील विभूती 7व्या लोका पलीकडून मार्गदर्शनार्थ येतात. पण जी तळमळ आवा तुमच्या मध्ये दिसते ती आताच्या पिढीमध्ये दिसत नाही, याला तुम्ही काय? नाही ते तळमळ आता ती ओरिजिनल असावी लागते. आता आज सकाळचंच उदाहरण घ्या. सकाळी 6 वाजता तुम्ही इथे पूजेला हो, रिक्षा पण करून आले. मग आता मला याच्यावर बसता येत नाही ना. पाय टाकून बसायचं म्हटलं तर मला याच्यात इथं कळ निघते टू व्हीलरवर बसताना. तुमची जी तळमळ आहे 6 मग आता वाजता काय? इथे येण्याची, अहो त्याच्या त्यांची कृपा आहे म्हणून आज 84व्या वर्षी सुद्धा कार्य ते करून घेत आहेत. मी नाही करत. पण तशी तळमळ तशी पुढच्या पिढीमध्ये का दिसत तळमळ नाही? का दिसत नाही त्याचं कारण ज्याने त्याने शोधावं. तुम्हाला काय म्हणायचं ते? नाही, मला काहीच म्हणायचं नाही. जबाबदारी स्वीकारायला कोणी तयार होत नाही. पहिली का नाही गोष्ट होत? का नाही होत? तर त्यांच्या मनामध्ये अजून गुरुचं बीज जे आहे ते रुजलं नाही आहे. मग ते कसं रुजेल? नाही रुजणार. त्याला मनापासून काय त्याचं कारण तिथं दिलेलं आहे. तिथं ते वाचा, तिथं वाचा. ते काय म्हटलेलं आहे? स्थूल देहाचं कार्य करण्याचं माध्यम काय आहे? नाही, स्थूल देहाचं कार्य करण्याचं माध्यम काय आहे? बुद्धी आहे. नंतर मन आहे. सूक्ष्म देह दिसतो का तुम्हाला? नाही. पण आहे. 3 देह आहेत ना. आणि कारण देह आहे, सूक्ष्म देह, नंतर कारण देह आहे. कारणाशिवाय कोणीही जन्माला येऊ शकत नाही. पण कारण हे जे आहे हे अजून तुमच्या याच्यामध्ये मनामध्ये रुजलेलं नाही. कारण तुमच्या बुद्धी अतिशय चंचल आहे. बुद्धी इतकी मन चंचल आहे, तितकीच बुद्धी मनाप्रमाणे, मनाला आदेश देईल त्याप्रमाणेच बुद्धी वागते ना. मनुष्य वागतो. या विकास कुठे झाला पाहिजे? लहान नाही, त्याच्यासाठी नितांत श्रद्धा आणि दैनंदिन साधना ही होणं अत्यंत गरज आहे. तुम्ही घरी साधना केली तर तिथं प्रपंच हा विषय आहे आणि तुम्ही साधना इथं केंद्रावर केली तर परमार्थ हा विषय आहे. ज्या वेळेला अशी नित्याने साधना होते त्यावेळेला तुमची साधना, तुमच्या देहामध्ये जे बदल होतात विचारांचे आणि आचारांचे, ते त्याशिवाय शक्य नाही. साधनेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. साधना केलीच पाहिजे ते. आणि म्हणूनच 6 वाजता साधना ठेवलेली आहे. आता तुम्ही तुमच्याकडे 8 वाजता साधना करतात किंवा आरतीनंतर साधना करतात. सगळ्यांच्या सोयीनुसार. पण यांना सगळ्यांच्या सोयीनुसार चालून चालेल का? भगिनींना त्यांना सकाळी उठल्यापासून तर तुम्हाला संध्याकाळीचं शेवटचं जेवण देईपर्यंत
कोण त्यांचं कोण करतात? त्यांचा भार उचलता का तुम्ही कधी? हां, आता तुम्ही ते इतके बायको म्हणजे हक्काचा माणूस समजलं का? रागावण्याचं हक्काचा माणूस समजलं का? किती लोक आपल्या बायकोला मदत करतात? कोणीच करत नाही, कोणीच काय. हां, जोशीबा करतात का? बरं, प्रामाणिकपणे तू कबूल केलं, नवऱ्याची बाजू नको घेऊ बरं, समजलं का? तेव्हा एक लक्षात ठेवा की चांगली गोष्ट आहे, साधना करा. आणि पती पत्नीमध्ये कोणत्याही जो विश्वास आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड केल्याशिवाय तुमचं पती पत्नीतला विश्वास टिकून राहत नाही. अट्टाहास सोडून द्यायचा, समजलं का? आणि समन्वयाने एकाने कार्य केलं तर दुसऱ्याने नारे करायचं नाही, हे लक्षात, आरे करायचं नाही. आता वहिनींनी दादांना हे सहकार्य केलं म्हणून दादांचं एवढं मोठं हो, कार्य. वहिनींचा त्यात किती मोठं श्रेय होतं? त्यांचं श्रेय म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे वहिनींना कामकाज झाल्यानंतर हॉल पुसताना. हां, तुम्ही काय दादा गेले तरी दादांचं कार्य त्या सांभाळत होत्या. हॉल पुसणं, आणि आम्हाला जर हॉल पुसायला सांगितला, झाडायला सांगितलं तर आमची लगेच आमच्या अंगामध्ये आपले पदं येतात आडवी, समजलं का? शक्य नाही. दादांनी काय म्हटलं होतं की इगोच्या ऐवजी इको करा. हो, पण ते इगोच जात नाही ना तुमचा. इको कसा होईल? हां, मग तो घालवायचा असेल तर तो घालवायचा असेल. साधना हेच साधने तुमच्या आचार आणि विचार आणि उच्चार याच्यातून बदल होतो, साधनेने होईल. तो इतर कुठल्याही याला होणार नाही, कुठल्याही मार्गाने होणार नाही, समजलं का? साधना दादांनी एवढी सर्वश्रेष्ठ साधना आहे, ओंकार साधना, ही सिद्ध करून दिलेली आहे आपल्याला. ओंकार साधना, ओंकार साधनेतून या विश्वाची निर्मिती झालेली आहे. मानवाची निर्मिती पहिल्यांदा विश्व निर्माण झालं, विश्व निर्माण झाल्यानंतर मानव निर्माण झाला. आणि त्या आरतीत दिलेलंच आहे ना, आरतीमध्ये, की विश्वाची निर्मिती जी झाली हेच देवांचे जन्मस्थान आहे, ओंकारातून. बरं, आता या तरुण पिढीला जर तुम्हाला काही मार्गदर्शन किंवा असं मेसेज द्यायचं असेल तर काय द्याल? तरुण पिढीला जेवढं शक्य असेल तेवढं, सकाळची वेळ त्याच्यासाठीच ठेवलेली आहे. मला सांगा, सकाळची ही जी वेळ आहे, ही वेळ पूर्वीसुद्धा दादा असताना सकाळी 8 वाजता किंवा 8च्या नंतर, आरतीनंतर साधना व्हायची. आता तसं नाही राहिलेलं ना. आता एकदा आपण ठरवलं की या मंडळींना सुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे साधनेचा, म्हणून सकाळची साधना ही 7 वाजता आणि गुरुप्रसादमध्ये दिलेलं आहे. गुरुप्रसादमध्ये दिलेलं आहे. नाही, तुम्ही म्हणता सकाळी यांना पण लाभ मिळाला पाहिजे, पण सकाळी तर यांची सगळी गडबडीची वेळ. नाही, सकाळी गडबडीची वेळ असली तर त्याने दुपारी करावी. पण साधनेने तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही सकाळी साधना करता त्याचा 100% लाभ मिळतो, आणि दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही साधना करता त्यावेळेला तुम्हाला त्याचा फक्त 50% लाभ मिळतो. हा मोठा फरक आहे, ते लक्षात ठेवा. दादा, साधना जशी कार्यासाठी पूरक सांगितली तशी दादांची मुलाखत साधना, सेमिनार, ज्ञान संवेदना वर्ग. हो, मग बाबांनीच म्हटलं ना, बाबांनी असं म्हटलं, दादांनी कामकाज केलं तर यांना कामकाजातून इंद्राचा ऐरावत जरी आणून दिला तरी सुद्धा यांचं नाही, यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही, यांना समाधान मिळणार नाही. दादांनीच सांगितलं आहे, म्हणजे बाबांनीच सांगितलेलं आहे. हे जर असं होणार असेल तर हे सगळं ज्ञान इथं दिलेलं आहे. ज्ञानसाधनेमध्ये ज्ञानसाधना ही आणि गुरुप्रसाद, आत्मनिवेदन, आणि पहिलं जे काढलेलं आहे दादांनी कुठलं साधन पत्रिका, ती स्वतःच्या नावावर
काढलेली नाही आणि प्रत्येक ठिकाणी शेवटी काय म्हटलेलं आहे, जन्मोजन्मीचा सेवक म्हटलेलं आहे स्वतःला. त्यांनी असं नाही म्हटलं की मी तुमचा गुरु आहे असं. जन्मोजन्मीचा सेवक आहे दादांनी स्वतःला म्हणून घेतलेलं आहे. मग आणखी याच्यापेक्षा त्यांचं किती विशाल मनाचा मोठेपणा दिसतो आपल्याला. आदरणीय आबांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. मुलाखतीचा भाग 2 आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत. तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.